चला आपण सुरू करूया का? हॅलो हॅलो, आवाज येतो माझा? हॅलो, हो सर, करा सुरू. येतो. ओके. तर मला जी उदाहरणं पाठवलीत ना, शंका तुमच्या पाठवल्या तेच मी घेणार आहे. तर जनरली आजपासून आपण काय करूया बघा, तुमच्या शंका विचारा. मी शिकवण्यापेक्षा जे आपलं जवळजवळ झालेलं आहे तर आपण काय करूया, त्याच्यात रिलेटेड तुम्हाला जे शंका आहेत ना तुम्ही विचारा. दररोज पाठवा आणि तेच प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. आणि दुसरं काय करूया आपण, तर प्रत्येक दिवशी, आता प्रत्येक दिवशी नाही तर 2-3 दिवसांनी आपण काय करूया, एक टेस्ट घेऊया. म्हणजे एका चॅप्टरवर नाही तर जवळजवळ सगळं कव्हर करणार. ओके, चालेल? ओके. तर इथे बघा, जे क्वेश्चन पाठवले ते तुम्हाला जमतात का सांगा. पहिला क्वेश्चन काय सांगितलंय? an article brought for 150 rupees and sold at 10% loss. The selling price of the article was. एक वस्तू 150 रुपयाला आणली. 2 मिनिट. 150 रुपयाला आणली. सॉरी, 2 मिनिट. ओके, एक वस्तू 150 रुपयाला आणली आणि 10% लॉसने विकली, म्हणजे तोट्याने विकली, तर त्याची किंमत किती असणार? कसं काढणार सांगा? कसं काढणार? एक सिंपल बघा, 100 रुपये जेव्हा खरेदीची किंमत असते तेव्हा विक्रीची 90 असणार, किंवा आपण 10% लॉस झालं म्हणूया. 100 रुपये असताना काय होते सांगा? 10 रुपये लॉस होतो. तर 150 असताना किती लॉस झालेला असणार? मग मी काय करणार सांगा, असं तिरकं मल्टिप्लिकेशन करायचं. 150 गुणुले 10 डिवायडेड बाय 100. हे 2 शून्य गेलेत बघा. हे राहिले किती सांगा? 15 रुपये आपल्याला काय झालं सांगा? नुकसान झालं. मग 15 रुपये नुकसान झालं तर मी काय करणार आहे? 150 मायनस 15 करणार आहे. आन्सर 135 येणार आहे. हे नाही जमणार एवढं. हॅलो हॅलो, अरे आवाज हॅलो समजलं? सर, परत शिकवा, मी आत्ताच आली आहे. आत्ता झाली? बापरे. हे बघा, एक वस्तू आपण 150 रुपयाला घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 10% लॉस झालं किंवा तोटा झाला, तर आपल्याला काय करायचे? विक्रीची किंमत काढायची आहे किंवा काय करायचे? सेलिंग प्राइस काढायचे. मग आपण काय करणार आहे? 100 रुपये किंमत होती तेव्हा त्याच्यावर आपल्याला 10 रुपये तोटा झाला. तर 150 रुपये असताना तोटा किती झाला असं लिहायचं आणि काय करायचं सांगा? एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तिरका गुणाकार करायचा, किंवा 15 रुपये झालं बघा. मग मी काय करणार सांगा? एवढा तोटा झाला तर 150 मायनस 15 करणार. आपलं काय होणार सांगा? 135 मिळणार. किंवा दुसरी मेथड, जर तुम्ही कन्फ्युज होणार नसेल तर दुसरी मेथड सांगतो बघा. 100 रुपयाची वस्तू आपण 10 रुपये लॉसने विकली. लॉसने विकली म्हणजे ती कितीला विकली सांगा? 90 रुपयाने विकली. तर इथे तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळणार. 150 रुपयाची कितीला विकली असेल तर 150 गुणिले 90 करणार आणि डिवायडेड बाय 100 करणार. तर इथे आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळणार. समजलं? हॅलो, समजलं हो का? सर. हा, ओके. हो सर. दुसरं उदाहरण बघा, जमतंय का तुम्हाला? When a shopkeeper sold a toy for ₹6, he got 20% profit. What was the cost price of the toy? इथे आपल्याला काय सांगितलंय सांगा? विक्रीची किंमत दिलेली आहे. मगाशी काय द्यायची सांगा? आपण कितीला परचेस केलं ते दिली जायची. आता आपल्याला विक्रीची किंमत दिलेली आहे, तर त्याच्यावरनं काढता येईल का? तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या, 6 रुपये आपण विकली. आपल्याला काय काढायचंय सांगा? खरेदीची किंमत आपल्याला माहित नाही, एक्स आहे. लक्षात आहे? आता आपण काय करतो बघा, एक वेगळ्या प्रकारे मी लिहितो बघा. जेव्हा मी 6 रुपयाची वस्तू काय करतो सांगा? एखाद्या ह्याला विकतो तेव्हा मला 20% प्रॉफिट व्हायला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे सांगा? 100 रुपयाची वस्तू मी कितीला विकायला पाहिजे? 120 रुपयाला विकायला पाहिजे. बरोबर आहे? तर मला 20% फायदा होणार आहे. लक्षात आहे? आता 6 रुपयाला विकल्यावर मला जर 20% फायदा होत असेल तर आपण हे थोडंसं वेगळ्या प्रकारे मी लिहिते बघा. इथे 120 रुपयाची वस्तू मी काय करतो सांगा? जेव्हा विकतो तेव्हा त्याची खरेदीची किंमत, परचेस प्राइस 100 असते. जेव्हा 6 रुपये त्याची किंमत असणार तेव्हा त्याची खरेदीची किंमत किती असणार बघा. इथे काय दिलंय सांगा? आपल्याला विक्रीची किंमत दिलेली आहे आणि किती प्रॉफिट झालेलं ते दिलेलं आहे. लक्षात आहे?
मग मी काय करणार सांगा, इथे एक्स येणार माझा. मग काय होणार 600 किंवा 6 into 100 दिला आपण, 6 into 100 डिवायडेड 120. मग मी काय करणार सांगा, 12 एके 12, 12 पंच 60. डायरेक्टली मला आन्सर मिळते बघा, 5 रुपये माझा कायला खरेदीची किंमत होती. समजतंय काय कठीण वाटतंय? कोणी पाठवलं त्याला सोपं वाटतंय काय कठीण वाटतंय? हॅलो, अरे बोला ना, मलाच कसं समजणार? हॅलो परब, सर सोपं आहे. हा बोला ना, आवाज नाही येत तुमचा. सर समजलं. सगळ्यांना समजलं काय? परब सर परत शिकवा. परत शिकवा. ओके, तुला एक समज, खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत म्हणजे काय ते माहिती आहे तुला? परचेस प्राइस आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय ते माहिती आहे? हो. ओके, माहिती आहे. ओके, आपल्याला फायदा काय होतो म्हणजे 5 रुपयाची वस्तू 6 ला मला विकली तर फायदा झाला काय तोटा आला? प्रॉफिट झालं काय लॉस झालं? प्रॉफिट. प्रॉफिट झालं. समजा मी 7 रुपयाची वस्तू 8 रुपयाला विकली, प्रॉफिट झालं तर लॉस झालं? हॅलो, प्रॉफिट. प्रॉफिट. समजा मी 10 रुपयाची वस्तू 8 रुपयाला विकली तर प्रॉफिट झालं की लॉस झालं? लॉस. लॉस झालं. मग हेच आपल्याला काय करायचंय, पर्सेंटेज वर काढायचंय. हा, तर इथे आपल्या ह्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं, तर आपल्याला दिलेले आहे सेलिंग प्राइस दिलेली आहे. सेलिंग प्राइस आपली 6 आहे. हा, प्रॉफिट झालं तर डेफिनेटली परचेस प्राइस कमी असणार का जादा असणार त्याची? बरोबर, हा. कमी असणार का जादा असणार? प्रॉफिट झालं तर ही आपली सेलिंग प्राइस झाली. कमी. कमी असणार म्हणजे याच्यापेक्षा डेफिनेटली कमी असायला पाहिजे. आता एक लक्षात घे, 20% प्रॉफिट झालं म्हणजे 100 रुपयाची वस्तू मी कितीला विकली असणार 20% प्रॉफिट साठी? हॅलो, हा. कितीला विकली असणार? पटपट बोल. 100 रुपयाची वस्तू मी कितीला विकली असणार 20% प्रॉफिट साठी? बाकीच्याने पण सांगा कितीला विकली असणार? 120 ला सर. 120 ला विकली असणार. बरोबर आहे ना? 100 रुपयाची वस्तू मी कितीला विकली असणार? 120 ला. कारण पर्सेंटेज हे 100 रुपीज वर काढलं जातं कायम. ओके, हा. आता आपल्याकडे काय बघ, ही समजा आपण खरेदीची किंमत बदली, परचेस प्राइस म्हटली तर ही आपली सेलिंग प्राइस झाली, ही पण आपली सेलिंग प्राइस झाली. तर जनरली काय करायचं, सेलिंग प्राइस एकत्र आणायची, दोन्ही काय करायचे एका खाली एक आणायचे आणि जे राहणार ते आपण एक्स लिहायचं. आता माझ्याकडे बघ, सेलिंग प्राइस 100 रुपये असताना परचेस प्राइस सेलिंग प्राइस ही आहे, आणि जेव्हा एक्स मला माहित नाही परचेस प्राइस, पण तेव्हा सेलिंग प्राइस ही आहे. लक्षात येते ना? आणि मग काय करायचं सांग, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. याचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग काय होणार सांग, 600 डिवायडेड बाय 120 म्हणजे आपल्याला काय मिळणार सांग, डायरेक्टली 5 मिळणार. एक कायम लक्षात ठेवायचं, सेलिंग प्राइस कायम एका खाली एक आणायची आणि परचेस प्राइस एका खाली एक आणायची. मग आपल्याला काय मिळते सांग, असं आपण केलं समजा 6 into 100 इक्वल टू 600 डिवायडेड बाय 120 म्हणजे काय होणार सांगा, 0 0 गेला आणि 12चं टेबल माहित असेल, 12 5 जा 60, त्याची खरेदीची किंमत किती असणार सांगा, 5 असणार आहे. त्यामुळे आन्सर काय येणार त्याचं 5 येणार आहे. क्लिअर? परत समजलं? हो सर. ओके, आता दुसरं बघूया म्हणजे तुम्हाला समजेल बघा. बॉक्स ऑफ ऑरेंज ब्रॉड फॉर 250. आता मला सांगा 250 हे परचेस प्राइस आहे का सेलिंग प्राइस आहे? परचेस प्राइस. प्राइस आहे. आणि नंतर काय दिले बघा, 20% प्रॉफिट म्हणजे काय असणार सांगा, 100 रुपयाची वस्तू मी कितीला विकणार सांगा, 120 ला विकणार. मग हे 100 रुपीज परचेस प्राइस आहे का सेलिंग प्राइस आहे? हॅलो, हे पण आपण परचेस प्राइस कन्सिडर करणार आणि परचेस. हे सेलिंग असणार, त्यामुळे आपल्याला एक्स इथे मिळणार. बरोबर आहे? हो हॅलो, सर. कायम लक्षात, परचेस प्राइस एका खाली एक आणायची बघा. परचेस प्राइस जर तुम्ही एका खाली एक आणली ना तर तुमचा आन्सर बरोबर कुठेच चुकणार नाही तुमचं. ओके, आणि मग काय करायचं सांगा, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार सांगा, 250 into 12 डिवायडेड बाय 100 हे केलंय बघा.
इथे आन्सर काय ते सांगा. डायरेक्टली मिळणार तुम्हाला 300. जर तुम्ही 100 आणि 120 कन्सिडर केलं तर, नाही तर दुसऱ्या मेथड काय करू शकता सांगा, हे 20% घेऊ शकता. मग जे आन्सर आहे ना ते तुम्हाला काय करावं लागेल, ह्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. कुठली मेथड इजी वाटते तुम्हाला? हॅलो, ही सर. इजी वाटते. समजलं मी काय म्हणतोय ते? ही. समजलं सगळ्यांना? समजतंय का नाही? हो सर. परत एकदा बघा. आपण sir. 250 आहे. ओके, सेलिंग प्राइस आपल्याला माहित नाहीये, पण जेव्हा 100 रुपये जर परचेस प्राइस असेल तर 20% साठी 120 असायला पाहिजे. तर मी काय करणार सांगा, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आणि डिवायडेड बाय 100 करणार. म्हणजे मला कशाची व्हॅल्यू मिळणार? हे झटपट करण्यासाठी तुम्हाला ही मेथड बरी पडेल बघा. हे 0 0 गेलं आणि याचं आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला 300 मिळणार. आन्सर 300 असणार. समजलं? हो सर. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, तो पण इझी आहे बघा. आता मी काय केलंय, सेकंड हँड सायकल आणली, 450 रुपयाला सायकल आणली, त्याच्यावर 50 रुपये मी रिपेअर साठी खर्च केला, तर मला कितीला पडली ती? कितीला पडली सायकल? कितीला पडली मला? 500 रुपये. 500 रुपयाला पडली. आणि विकली कितीला? 600 ला. 600. किती आलं? 100 रुपीज. 100 रुपीज. बरोबर आहे ना? मग एकदम इझी कसं करायचं, 5 भाग करायचे. 500 म्हणजे 100चे 5 भाग होतात ना, याला 5 ने डिवाइड केलं ना तुम्हाला प्रॉफिट मिळणार. किती असणार आहे? 20%. असं डायरेक्टली काढणार, नाहीतर 20. मला 20, नाहीतर तुम्हाला काय करावं लागेल सांगा, 500 वर मला 100 रुपये प्रॉफिट झालं, तर 100 रुपयावर किती मिळणार? बरोबर. मग मी काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. काय करावं लागेल सांगा, 100 इंटू 100 डिवायडेड बाय 500 करणार. हे 2 शून्य गेले, 5 1 जा 5, 5 20 जा 100, 20%. पण तुमच्यापेक्षा ही मेथड बरी आहे बघा. 500 रुपयावर 100 रुपये झाले, मग 100 म्हणजे 100 गुणिले 5 म्हणजे काय होतात, 500 होतात. म्हणजे 100चे 5 भाग करायचे. डायरेक्टली आन्सर सांगू शकता, 20% प्रॉफिट झालं म्हणून. समजतंय? हो सर. ओके. आणि बघा, आणि पण प्रॉब्लेम त्यांनी उदाहरणं पाठवलेली. अकर ब्रॉड चिकूस ऍट 32 पर डझन, सोल्ड दॅम ऍट 40% पर डझन, फाइंड द प्रॉफिट पर्सेंटेज. आता त्याने आणले कितीला सांगा? 32 ला आणले, त्याला प्रॉफिट किती आलं? 40 ला विकलं तर प्रॉफिट किती आलं त्याला? 8 रुपये सर. मग 100 रुपयावर 8 किती आला रुपीज. करायचंय? मग आपण काय करणार सांगा, 100 इंटू 8 करणार, डिवायडेड बाय काय करणार सांगा, 32 करणार. समजलं? हा, हो हे सर. आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय मिळतं सांगा, 800 डिवाइड, किंवा इथे पण करू शकतो बघा, 8 एके 8, 8 चोक 32, हा, 4 एके 4, 25 चोक 100. म्हणजे आपल्याला प्रॉफिट किती होणार सांगा, 25% होणार आहे. समजतं? सर एकदम नाही कळलं. कळलं नाही? ओके, परत बघा. मी किंमत किती आहे सांगा, 32 रुपीज आहे. मी विक्री कितीला ती 40 रुपयाला विकली, म्हणजे मला प्रॉफिट किती आलं सांगा, 40 वजा 8, 40 वजा 32, ओके, इक्वल टू 8 रुपीज मला प्रॉफिट झालं. समजलं? एवढं समजलं सगळ्यांना? हो सर. आता मला सांगा, 32 रुपीज वर 8 रुपीज प्रॉफिट आलं, तर 100 रुपीज किती मिळालं? हे बाहेर करायचे फॉर्म्युले वगैरे असे लिहायचे बघा. आणि मग काय करायचं सांगा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 100 इंटू 8 डिवायडेड बाय 30. ओके, आणि काय करायचं, 8 एके 8, 8 4 जा 32, आणि 100 ला जर 40 ने डिवाइड 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला 25 मिळेल. 25. जोशी समजलं? हो सर, समजलं आता. ओके, पुढचं बघा. A boy sold his old book for 64 rupees आणि 20% लॉस. What was the cost price of the book? आपल्याला कॉस्ट प्राइस माहित नाहीये. लक्षात आहे? आपल्याला काय माहित आहे सांगा, सेलिंग प्राइस माहित आहे, सोल्ड म्हणजे किती आहे सांगा, ते 64 रुपीज आहे. ओके, सेलिंग प्राइस माहित आहे. आणि 100 रुपये 20% त्याला काय झालं, लॉस झाला. म्हणजे जर त्याला बुक 100 रुपयाला पडलं असतं तर त्याने कितीला विकलं असतं? ते कितीला विकलं असतं?
हॅलो, 20% लॉस म्हणजे 100 रुपयाला जर त्याला बुक पडलं असतं तर त्याने कितीला विकलं असतं? 80 रुपये. हा, 80. 80 रुपयाला विकलं असतं, बरोबर आहे ना? हो 80 रुपयाला. मी तुम्हाला काय सांगितलं, हे तुमचं काय झालं सांगा, सेलिंग प्राइस झालं. हे पण सेलिंग प्राइस झालं. ओके, मग काय करायचं सांगा, सेलिंग प्राइस एका खाली एक आणायला बघायचं. हे सेलिंग प्राइस झालं, हे सेलिंग प्राइस झालं, आणि हे परचेस प्राइस झालं. मग परचेस प्राइस 100 रुपये परचेस असताना 80 रुपीज सेलिंग प्राइस, तर 60 रुपीज सेलिंग प्राइस असताना परचेस प्राइस किती आहे असं आणायचं. मग तुमचं इझी होतं बघा, 100 × 60 डिवायडेड बाय 80. हे गेलं बघा इथे. 64 आहे ना ते, सॉरी 64 आहे ना, सॉरी 64 आहे ते. मग हे 0 इथे गेलं बघा, 8 8 जा 64, बरोबर आहे ना? त्यामुळे आपल्याला जे आन्सर मिळतं ते काय होणार, 10 8 जा 80 होणार. समजलं? ईशान, हो सर. जोशी, सगळ्यांना हो सर, समजलं. समजलं? हो, परत सर. सांगू मी, परत सांगू. हो सर. हो सर. हा, इथे एक लक्षात घ्या, जर मी जर 100 रुपयाला आणलं असतं एखादी वस्तू, मला 20% लॉस होतं, तर मी कितीला विकली असती ती? 80 रुपयाला विकली. हा, कारण आपल्याला लॉस किती सांगितलंय त्यांनी, 20% सांगितलंय. क्लिअर? येस सर. ओके. Yes, आता माझा ऍक्च्युली माझं सेलिंग प्राइस किती आहे, 64 आहे. मी तुम्हाला काय सांगितलं सांगा, की काय करायचं सांगा, सेलिंग प्राइस आणि सेलिंग प्राइस एकत्र आणायचं. 100 रुपयावरचं सेलिंग प्राइस आणि आपल्याला माहित नाही ते सेलिंग प्राइस एकत्र आणायचं. लक्षात येते? आणि काय करायचं, ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय म्हणा सांगा, 100 × 64. इझी मेथड आहे, एकदम इझी मेथड आहे बघा ही. 8 8 64, त्यामुळे आन्सर काय येणार, 80 आहे. क्लिअर? हो सर. हो सर. ओके. आता पुढचं बघा, तसंच आहे. आता इथे प्रॉफिट दाखवलाय, पुढचा प्रॉब्लेम तसाच आहे बघा. तर बाय सेलिंग 650, सेलिंग प्राइस दिलेला आहे 750, हे त्याचं सेलिंग प्राइस झालं. ओके, आणि 20% प्रॉफिट आहे, म्हणजे 100 रुपयाची वस्तू त्याने प्रॉफिट 20% होत असेल तर कितीला विकायला पाहिजे? हा, 120. 120 ला. म्हणजे हे त्याचं सेलिंग प्राइस झालं. मी बघा सेलिंग प्राइस एका खाली एक काढले, एकदम सिंपल मेथड दाखवते बघा तुम्हाला. ओके, आणि ते एक्स लिहिलं बाबा. मग आपण काय करणार सांगा, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, डिवायडेड बाय 112. हा, आता जर ह्याला मी जर भागलं 25 चोक आणि 4 त्रिक 12, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 5 जा, आन्सर येतं 625. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन येणार ना का नाही, ते दाखवायला पाहिजे. हॅलो, दाखवा सर. दाखवा सर. ओके, परत एकदा बघा, 100 रुपयाची वस्तू जर प्रॉफिटने विकली 20%, तर 120 होतात. हे त्याचं सेलिंग प्राइस झालं. आता आपल्याला परचेस प्राइस दिलं नाही, त्यामुळे आपलं एक्स कन्सिडर केलं, आणि सेलिंग प्राइस किती आहे सांगा, 750 आहे. मग आपण काय करायचं सांगा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 100 × 750 डिवायडेड बाय 120. याच्यातलं हे गेलं. याला रेड्यूस फॉर्म मध्ये आणायचं आहे मला. मग मी काय करणार सांगा, या दोघांना कशाने भाग जातो, 100 ला आणि 12 ला 4 ने भाग जातो. 25 4 जा आणि 4 3 जा. लक्षात आहे? त्यामुळे इथे मी काय लिहिणार, 4 3 जा आणि 25 4 जा. ओके, आता जर मी 3 ने जर काय केलं सांगा, 75 ला डिवाइड केलं, तर मी 75 ला समजा 3 ने डिवाइड केलं, तर काय होणार सांगा, किती येणार आन्सर, 3 2 जा 6, राहिले 1, 3 5 जा 25. 25 राहणार. मग इथे काय होणार तुम्हाला, आणि याचं जर आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं 25 × 25, त्याचं आन्सर जर तुम्ही काढलं तर त्याचा आन्सर येणार 625. कारण 25 चा स्क्वेअर झाला. 25 चा स्क्वेअर म्हणजे किती असतो सांगा, 625 असतो. ओके ओके, समजलं? समजलं हो का? सर. हो सर. हो सर. इझी आहे, हो इझी आहे की नाही? आता इथे बघा, अ मॅन परचेस 120 मँगोज ऍट रेट ऑफ 4.
4 पर मँगो म्हणजे किती किंमत झाली त्याची? किती किंमत झाली? 480. 480 सर. 480. 120 इंटू 4 म्हणजे किती आले सांगा? 480. त्याच्यापैकी काय झाले सांगा? 20 मँगोज बाद झाले, तर राहिले किती? 400. 400 राहिले. बापरे, 120 मँगो घेतलेले आणि त्याच्यापैकी 400 कसे राहिले बाबा? 100. 100 राहिले. ओके, ते आपण कसे विकले सांगा? 48 रुपीजला 10 मँगो. 48 रुपीजला 10 मँगो म्हणजे किती झाले? 10 मँगो 48 रुपीजला म्हणजे काय झालं? 480. आणि आपण काय केलं सांगा? 4 परचेस 1232. ओके, आणि काय केलं सांगा? 48 रुपीज फॉर 10 मँगोज म्हणजे 100 मँगोजचे किती आले? किती आले? 480. हा, 100 मँगोजचे 400. 400. 480 फॉर 10. सॉरी मी इथे चुकवलं. 10 मँगोला 48. सॉरी हा. परत एकदा बघा, आपण 120 मँगो घेतले, 4 रुपये प्रमाणे त्याचे किती आले? 480 झाले. 480 सर. 20 बाद झाले, त्यामुळे आपल्याकडे राहिले किती सांगा? 100 राहिले. 100. पण आपण काय करतो सांगा? 480 48 ला 10 मँगो, तर 100 मँगोला किती होणार? मगाशी कोणी सांगितलं ते बरोबर होतं, 48 होणार. 480 होणार आहे. 480 होणार सर. 480 होणार आहे. आपली खरेदीची किंमत किती आहे? परचेस प्राइस किती आहे? 480. आणि सेलिंग प्राइस किती आहे? सेलिंग प्राइस किती आहे? 480. तो आहे. म्हणजे प्रॉफिट होणार का लॉस होणार? हॅलो, प्रॉफिट होणार का लॉस होणार? सर नो गेन नो लॉस, कारण सीपी आणि एसपी दोन्ही सेम आहे. दोन्ही सेम आहेत, त्यामुळे काय होणार सांगा? प्रॉफिट पण नाही आणि लॉस पण होणार नाही. काय होणार नाही? समजलं? नाही आपले सर. 20 बाद नाही समजलं? परत एकदा बघा, एकदम इझी आहे ना हे. तर समजलं? 120 मँगोचे 4 रुपये प्रमाणे 480 होतात, एवढं समजलं? हो सर. समजलं? ओके, आता मला सांग, त्याच्यातले 20 मँगो खराब झाले, आपल्याकडे राहिले किती? 100 मँगो राहिले. एवढं तरी समजलं? एवढं समजलं का? हा. ओके, हो सर. आता आपण काय विकतो सांग? 10 मँगो 48 रुपयाला विकतो, तर 100 मँगोची किंमत किती होणार सांग? 480 होणार. बरोबर आहे ना? बरोबर का नाही? परब बोल. हा, समजलं? आता आपण खरेदीची किंमत किती आहे? परचेस प्राइस 480 आहे आणि विकतो पण 480 ला. आपल्याकडे फायदा मिळाला काय आपल्याला? मला एक सांग, 5 रुपयाची वस्तू 5 रुपयाला विकली तर प्रॉफिट होणार का लॉस होणार? प्रॉफिट पण नाही होणार आणि लॉस पण नाही. मग तसंच इथे आहे ना. 480 ला खरेदी केलं आणि सगळे मँगो 480 ला विकले. खराब झालेले कन्सिडर नाही करायचे, त्याच्यापासून पैसा नाही मिळणार आपल्याला. त्यामुळे नो लॉस नो प्रॉफिट, नो गेन नो लॉस. समजलं? हो सर. समजलं. ओके, नंतर पुढचं बघा. कोणाला डाऊट आहे अजून? नाही सर. नाही. आता पुढचं बघा. When shirt was sold for 2,500, there was 25% profit. What was the cost price of the? इथे लक्षात घ्या, पहिल्यांदा लिहायचं सेलिंग प्राइस. हे आपलं सेलिंग प्राइस झालं. ओके, आता 25% प्रॉफिट होतं, म्हणजे 100 रुपयाची वस्तू तुम्ही कितीला विकणार? 125 ला सर. 125 ला विकणार. मग 125 परचेस प्राइस असणार का सेलिंग प्राइस असणार? काय असणार? सेलिंग प्राइस. मग मी सेलिंग प्राइसच्या खाली लिहिलं बघा, आणि याची परचेस प्राइस 100 आहे आणि याची आपल्याला माहित नाही. लक्षात आहे? मग मी काय करणार सांगा? 2500 डिवायडेड बाय काय करणार? इंटू 100 करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि 125 करणार. लक्षात आहे? 125 ला जर आपण काय केलं, याने जर डिवाइड केलं 2500, तुम्हाला माहित आहे बघा, 125 इंटू 2 केलं ना तर 250 होता. 250 होता. लक्षात आहे? मग मी काय करणार? इथे 20 लिहिणार. का ते लक्षात आलं तुम्हाला?
2500 डिवायडेड बाय 125 केलं ना आपण, तर 1.125 इंटू 2 केलं तर 250 होता. राहिला शून्य, तो पुढे हो शून्य तो ऍड तिथे करणार. वरती दिला. हो हा, हो सर. समजलं? म्हणजे काय होणार सांगा, याचा आन्सर किती येणार? 20 2000 येणार. 2000. 2000 येणार. क्लिअर? ही बघा एकदम सिंपल मेथड आहे. तुम्हाला जर समजली ना, हे तुम्हाला फ्युचर मध्ये खूप उपयोगी पडेल. म्हणजे ते ऍड करा, परत हे करा, गरज नाही. सबट्रॅक्ट करा, ऍड करा, काही गरज नाही. सिंपल मेथड आहे बघा. समजली? नाही सर. हो नाही समजली, परत एकदा मला सांग. कोणी नाही म्हटलं त्यांनी मला सांग. 25% प्रॉफिट करायला 100 रुपयाची वस्तू कितीला विकायला पाहिजे? कितीला विकायला पाहिजे? परत हा कितीला विकायला पाहिजे 100 रुपयाची वस्तू 25% प्रॉफिट करायला? हा, 125 ने विकायला पाहिजे ना, बरोबर? हे त्याचं सेलिंग प्राइस झालं. बाकी त्याला समजतंय रे? हो ईशान, सर. बनगे, हो सर समजलं. समजलं? जोशी, हो सर समजले. उन्हारी, गौंडरकर. हो सर. हा, इथे बघा. हो सर. 100 रुपये जेव्हा परचेस प्राइस असतं ना, तेव्हा 25% प्रॉफिट होत असेल तर सेलिंग प्राइस 125 असणार. आता आपल्याला परचेस प्राइस दिलेलं नाहीये, क्वेश्चन मार्क लिहूया इथे. परचेस प्राइसच्या खाली परचेस प्राइस यायला पाहिजे. आता सेलिंग प्राइस दिलेली आहे मला, किती दिलंय? 2500. मी तुम्हाला काय सांगायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, डायरेक्टली आन्सर तुम्हाला मिळणार. इंटू 100 डिवायडेड बाय 120. ओके. आता आपल्याला माहित आहे की 125 ची डबल केले ना तर 250 येतात बघा. त्यामुळे एवढे आपले 250 येणार आणि त्याच्या पुढे एक झिरो राहिला, म्हणून मी एक झिरो लिहिणार त्याच्या पुढे. आन्सर काय येणार त्याचं? 2000 येणार. समजतं परब? परब? हो सर. हो सर. ओके. पुढचं बघा. अ पर्सन ब्रॉट सम ऑरेंज ॲट अ रेट ऑफ 10 रुपीज फॉर 2. 10 रुपयाला 2 म्हणजे एकाला किती पडले असणार? 5 सर. 5 रुपीज पडले असणार. हे काय झालं सांगा? परचेस पा- प्राइस झालं. आणि त्याने 18 ला 3 विकले म्हणजे सेलिंग प्राइस किती झालं असणार? 18 ला 3 विकले तर सेलिंग प्राइस किती झालं असणार? 6. 6 झालं असणार. म्हणजे आपल्याला प्रॉफिट किती मिळतं सांगा? 1 रुपी. 1 रुपी. 1 रुपीज. 1 रुपी. म्हणजे आपण काय बघायचं, आता प्रॉफिट काढायला सांगितले, त्यामुळे आपण 6 वगैरे काय कन्सिडर नाही करणार. तर 5 वर 1 रुपये, तर 100 रुपीज वर किती? मग आपण काय करणार? 100 इंटू 1 करणार, डिवायडेड बाय 500. 5 करणार. 5 1 जा 5, 5 20 जा 20% प्रॉफिट. इथे 6 वगैरे लिहायचे ना. सेलिंग प्राइस विचारलं नाहीये, काय विचारलं नाहीये आपल्याला. काय विचारलंय? प्रॉफिट किती झालं का विचारलंय. ओके. ओके सर. ओके सर. कुणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? नो सर. नाही सर. नो आणि सर. काय प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे तर सांगा मला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर कुठले प्रॉब्लेम असेल तर सांगा. मी तुम्हाला काय सांगितलं बघा, तुमचे जे जे प्रॉब्लेम आहेत ना ते पाठवा, म्हणजे मला हे पॉवर पॉईंट मध्ये आणता येईल इथे आणि तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. लास्ट मोमेंटला पाठवले तरी चालेल. म्हणजे साधारण आपला 5 वा लेक्चर होतो ना, 4:45 पर्यंत पाठवा, मी ते याच्यामध्ये आणतो, मग मला ते एक्सप्लेन करायला बरं पडेल. आता तुम्ही मला प्रेझेंट करणार, त्याच्यामध्ये वेळ जाणार बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, प्रॉफिट अँड लॉस मध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? नफा तोटा मध्ये आणि काय समजलं नाही असं आहे का? नाही सर, मला समजलं. हा, परब नाही समजलं? परब, अजून एक प्रॉब्लेम आहे. हा सांग ना. मग तुला सांगितलेलं पाठव म्हणून सगळे प्रॉब्लेम. पाठव, आता पाठव मला, तो व्हॉट्सअपवर पाठव बघूया. पाठव दे. हो सर. हे आणि कुणाकडे प्रॉब्लेम असेल तर सांगा मला.
उद्या काय घ्यायचंय आपल्याला? उद्या काय घ्यायचं? हॅलो, उद्या कशावर लेक्चर घ्यायचा? बोला की रे. सर तुम्हाला कठीण पाठवलं. पाठवलं. ओके, 2 मिनिट. ओके. तिने एक प्रॉब्लेम पाठवला बघा, 3 प्रॉब्लेम पाठवले. आपण मी काय करतो माहितीये, मी इथे आणतो ते थोड्या 2 मिनिट द्या मला. दिसतात सगळ्यांना? दिसतात सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. तर पहिला तिने पाठवला, द पर्सन ब्रॉड अ टेबल ऑफ 650 आणि त्याला 50 रुपये रिपेअर साठी खर्च केला आणि त्याने तो 840 ला विकला. तर त्याची परचेस प्राइस किती आली सांगा मला? त्याने 20% प्रॉफिट. सर प्रॉफिट नको, आधी मला मी विचारतो तेवढंच सांगा. 700 सर. 700. ओके. त्याने विक्री कितीला दी? 840 ला. 840 ला विकली. म्हणजे 840. त्याला म्हणजे ऍक्च्युअली प्रॉफिट किती आलं त्याला? 140 प्रॉफिट झालं, बरोबर? हो सर. मग 700 वर 140 प्रॉफिट, 100 वर किती? मग आपण काय करणार? हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा बघा. म्हणजे खरेदीची किंमत, परचेस प्राइस एका खाली आहे उद्या आणि सेलिंग प्राइस एका खाली, तसं यायला पाहिजे. मग मी काय करणार सांगा? 140 इंटू 100 डिवायडेड बाय 700. हे 2 गेले. 7 1 जा 7, 7 2 जा 14 आणि 0 राहिलं. म्हणजे काय होणार सांगा? किती % प्रॉफिट होणार? 20%. 20% प्रॉफिट होणार. एकदम इझी होतं. सर एक समजलं? मिनिट, मग मी लिहून घेतो. हा, मी परत काढतो, सारखं काढतो, लिहून घेणार तर. हा, इथे बघा, पहिल्यांदा लक्षात घ्या, त्याची परचेस प्राइस किती आहे ते आपण काढूया. 650 परचेस प्राइस, पण रिपेअरिंग साठी त्याने किती घातले? 50 घातले. म्हणजे किती घातले सांगा? 700 झाले. हे काय झालं? टोटल त्याला परचेस करता, म्हणजे ही परचेस झाली प्राइस आणि त्याला रिपेअरिंग साठी त्याला एकूण खर्च किती आला सांगा? 700 आला. आणि तो सेलिंग प्राइस कितीला आहे त्याची? 840 आहे, बरोबर आहे? मग त्याला ऍक्च्युअली प्रॉफिट किती आलं? तर प्रॉफिट इक्वल टू काय होणार सांगा? 840 मायनस 700. म्हणजे 140 त्याला प्रॉफिट झालं. पण हे कशावर झालं सांगा? 700 वर झालं. आपल्याला पर्सेंटेज काढताना 100 वर काढायचं असतं. मग मी काय आलं ना, 700 वर 140 प्रॉफिट, तर 100 वर किती? एक्स म्हणजे आपलं किती? म्हणजे आपण काय करणार सांगा? हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 140 इंटू 100 डिवायडेड बाय 700. हे 0 0 गेलं. 7 1 जा 7, 7 2 जा आणि एक 0 राहिला. म्हणजे काय होणार सांगा? 20% प्रॉफिट. 20. समजलं हो सर. सगळ्यांना? हो सर. ओके. आता पुढचं बघा. पुढचं काय दिलं बघा? बाय सेलिंग एव्हरी आर्टिकल ऍट लॉस ऑफ ₹10 अ पर्सन हॅड, व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ बाय सेलिंग एव्हरी आर्टिकल ऍट अ लॉस ऑफ ₹10 अ पर्सन हॅड 16.2 अपॉन 3 लॉस झालं. व्हॉट वॉज द कॉस्ट? म्हणजे आपल्याला काय करायचंय की आपल्याला लॉस किती आला सांगा? 10 रुपये लॉस होतो. इथे किती होते लॉस? 10 रुपये लॉस होतो. म्हणजे किती पर्सेंट झाला तो? किती पर्सेंट झाला सांगा? 100 रुपयावर आपल्याला किती लॉस होतोय? हॅलो, 100 वर किती होतोय लॉस? 16 2 upon 3. 16/2. म्हणजे ऍक्च्युअली आपण कसं लिहिणार सांगा? इथे कसं लिहिणार? 16 3 48 किंवा 50. सॉरी 2 मिनिट.
इथे आपल्याला लॉस किती होते सांगा 16/2/3 म्हणजे ऍक्च्युली काय आलं 16 3 किती येतं 16 3 किती 48. 48 प्लस 2 किती होता 50/3 हे काय झालं सांगा लॉस झालंय हे कशावर लॉस झालंय सांगा हे पर्सेंटेज म्हणजे कशावर लॉस असतं 100 रुपयावर आपल्याला किती लॉस झालाय सांगा 50/3 लॉस झालाय क्लिअर समजला हॅलो हो अरे सर. बोला की रे समजलंय सगळ्यांना एवढं हो सर. मगाच सारखंच आहे फक्त 16/2/3 असं लिहिलं त्यामुळे तुम्ही कन्फ्युज होताय आता ऍक्च्युली आपल्याला लॉस किती होतोय सांगा ऍक्च्युली लॉस किती होत आहे 10 रुपये होत आहे बरोबर आहे मग त्याची किंमत किती असणार आहे परचेस प्राइस ही आपली लॉस एका खाली एक खाली आणली आहे बघा हे त्याची परचेस प्राइस आहे आपल्याला काय विचारलंय कॉस्ट प्राइस म्हणजे परचेस प्राइस मग मी काय करणार सांगा 100 × 10 डिवायडेड बाय 50/3 करणार लक्षात येते काय ते आता हे जे डिव्हिजन असतं ना ते मी कसं लिहू शकतो सांगा 100 × 10 हे उलटे करायचं 50 आणि वर 3 घ्यायचे खाली आहेत ते वर घ्यायचे मग इथे जर आपण काय केलं हे समजा हे गेले 5 × 5 5 दुनी 10 20 त्रिक 60 रुपये त्याची काय असणार सांगा कॉस्ट प्राइस असणार मगाच सारखंच आहे फक्त इथे काय कन्सिडर केलं सांगा इथे तुम्हाला पर्सेंटेज लॉस दिलेली आहे आणि ऍक्च्युली लॉस किती झालेलं ते दिलेलं आहे समजलं हो सर. नक्की हो सर. हो सर. कुणाला समजलं नाही कुणाला समजलं नाही परत एकदा सांगू का नको सर. हा बघा परत एकदा ऐका बघा हे आपल्याला काय दिलंय सांगा 16/2/3 म्हणजेच काय आलं सांगा 50/3 झालं ओके हे आपल्याला पर्सेंटेज लॉस दिले हे कशावर लॉस झालाय सांगा 100 रुपीजवर 50/3 लॉस झालेला आहे मग हे आपलं काय झालं समजा परचेस प्राइस कन्सिडर केलं तर किती परचेस प्राइस कॉस्ट प्राइस आपल्याला काढायची आहे आणि आपल्याला लॉस ऍक्च्युअल लॉस किती आलाय 10 झाला मग मी काय करणार हे लॉस एका खाली एक आणले आणि परचेस प्राइस एका खाली एक आणले त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू काढायला मला सिंपल होणार 100 × 10 डिवायडेड बाय 50/3 पण हे जेव्हा 50/3 खाली असतात ना असं डिव्हिजन असतं ना तेव्हा ते वर घ्यायचे म्हणजे काय म्हणा सांगा 100 × 10 × 3 डिवायडेड बाय 50 इथे तुम्ही डायरेक्टली पण करू शकता 51 जा 50 52 जा 10 दुनी 20 20 त्रिक 60 म्हणजे आन्सर येणार 60 समजलं हो सर. हो ओके. सर. हो आता सर नेक्स्ट बघूया इथे वाचा बघा अँड ओल्ड हाऊस वॉज ब्रॉड फॉर 3,75,000 3,75,000 एखादं काय केलं आपण घर खरेदी केलं 3,75,000 कर केलं 1,25,000 रुपीज वेअर स्पेंड फॉर हिज रिपेअर आपण काय केलं सांगा 1,25,000 त्याच्यावर रिपेअरिंग साठी खर्च केला म्हणजे टोटल किती आलं हे जर ऍड केलं तर तुम्हाला 5 लाख मिळतात बरोबर आहे ना 5 लाख मिळतात ओके एवढं समजलं हो सर ओके हो सर. प्रॉफिट किती आहे सांगा 20% प्रॉफिट आहे 100 रुपयावर किती प्रॉफिट मला पाहिजे 20 पाहिजे मग 100 रुपयाची वस्तू मला 120 रुपयाला विकायला पाहिजे प्रॉफिट 20% पाहिजे तर हो सर बरोबर आहे ना हा हो. तर मला काय करायचंय तर 5 लाखाची वस्तू घर आपलं 5,000 50 आणि 50 आपल्याला कितीला विकायला पाहिजे मग मी डायरेक्ट करणार ही डायरेक्ट मेथड चांगली आहे बघा इंटू आणि डिवायडेड बाय 100 हे 0 गेलं 1 0 गेलं 12 5 जा 60 1 2 3 4 1 2 3 4 एकूण 2 6 लाखला आपल्याला विकायला पाहिजे काय विचारलं हाऊ मच वॉज द प्रॉफिट इन द ट्रान्झॅक्शन नाही सॉरी काय विचारलं हा प्रॉफिट विचारलंय विकायला किती पाहिजे काय विचारलं नाही किती प्रॉफिट होणार प्रॉफिट किती होणार हा हॅलो प्रॉफिट किती होणार 5 लाखाचं आपण 6 लाखाला विकतोय ना मग किती प्रॉफिट होणार
1 lakh rupees, sir. 1 लाख रुपये प्रॉफिट विचारलं आपल्याला, हे विचारलं नाही, सेलिंग प्राइस नाही विचारलंय, प्रॉफिट विचारलंय. आपण सेलिंग प्राइस काढलंय बघा 6 लाख आणि परचेस प्राइस आपली 5 लाख, म्हणजे रिपेअरिंग वगैरे ऍड करून. मग काय होणार, 6 लाख मायनस 5 लाख इक्वल टू 1 लाख मिळणार. समजलं परबला? परब समजलं? नाही सर. काय नाही समजलं सांग मला, तुला काय नाही समजलं बाई? हे तर समजलं, 5 लाख कसे झाले ते समजले. हो. ओके, आपल्याला किती पर्सेंट पाहिजे? 20% प्रॉफिट पाहिजे. मग आपण आधी काय करायचो, तुमच्या मेथडने करूया, नाही तर 100 रुपयावर मला 20 रुपीज काय पाहिजे, प्रॉफिट पाहिजे. तर 5 लाख वर किती पाहिजे? मग मी काय करणार सांग, 20 इंटू 5 लाख डिवायडेड बाय 100. असं काढलं तर तुला डायरेक्टली काय मिळणार, प्रॉफिट किती झालं ते मिळणार. असं पण चालेल बघा. मी मगाशी कशासाठी काढवतो 120 कशाला धरलेलं, मला वाटलं की काय काढायचंय, सेलिंग प्राइस काढायचं. पण सेलिंग जर प्राइस काढायची नाही, नुसतं तुम्हाला प्रॉफिट विचारलं ना, तर इथे 120 वगैरे करू नका, जेवढं पर्सेंटेज दिलं तेवढंच घाला. असं पण डायरेक्टली तुम्ही काढू शकाल. क्लिअर? हो सर. हो, sir. म्हणजे नागवेकर, कुंभार, जोशी, उन्हारी, हो, sir. डोंगरकर सगळ्यांना समज. हा, हो सर. आणि प्रॉब्लेम हो, आहेत sir. कोणाकडे याच्यातले जे येत नाही तसे? नाही, sir. मग उद्या काय घ्यायचं सांगा, उद्या कशावर पाहिजे तुम्हाला लेक्चर? आज काय करायचं, सगळे प्रॉफिट अँड लॉस वर जे जे तुम्हाला प्रॉब्लेम मिळतील ते सोडवायचे बघा आज. ओके, आणि आता काय करायचं, बाकीचा शाळेचा अभ्यास करण्यापेक्षा आता काय करा, स्कॉलरशिप, आपण मॅथ्स, मेंटल ॲबिलिटी बाकीचाच अभ्यास चालू करा. आता मी तुमचा पाहिजे तर दररोज लेक्चर घेतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त मी शिकवतो आणि तुम्ही ऐकता असं नको. तर तुमचे डाऊट्स घेऊन या, ते आपण क्लिअर करूया. ओके Okay, sir. ओके हा? सर. ओके, उद्या कुठला ओके, चॅप्टर सर. पाहिजे? उद्या कुठला चॅप्टर पाहिजे? मला कुठलाही चालेल. कुठलाही